माझ्यासारख्या स्त्रीवर शंका घेतली म्हणूनच विचारले एका स्त्रीचे पराक्रम काय आणि एक स्त्री काय काय करू शकते हे तुमच्या शिवाय चांगलं नाही दुसरं कुणालाच नाही. स्त्री काय काय करू शकते स्त्रीचे पराक्रम काय आहे याच्याविषयी बोलण्यापेक्षा तुला सारथ्य कर्म जमलं की नाही होईल किंवा नाही एवढंच सांग. हे मी तुम्हाला काय सांगू मी माझ्या नवऱ्याचं सारथ्य कर्म करत असताना आतापर्यंत कपचवडीत उभी आहे ना याचा अर्थ मला जमलं असं समजा आणि पुढे चला. तुला जमलं नाही आता तुम्ही थांबवा मग मला जमलं नाही याच्या मुळाशी कारण असं काय मला सांगा. एक लक्षात ठेव ज्याचा सारथी कुशल त्याचा रथी कुणावरही विजय मिळू शकतो. ज्याचा सारथी अकुशल त्याचा रथी कितीही विद्वान जरी असला आणि किती जरी खरसंतान करणारा जरी असला तरी रणांगणात त्याचे पराक्रम ओलट ठरतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे तू कसं काय जर का सारथ्य कर्म जर का तू योग्य पद्धतीनं केलं असतं तर तुझ्या नेत्रासमोर तुझा हा पती घायाळ पडला नसता. दोन योद्धे लढत असताना मी सारथी असताना माझ्या नवऱ्याच्या पराक्रमावर शंका ठेवून स्त्रीचं पाठबळ त्यांच्या पाठीशी ठेवून रणांगणावर उभी राहणं माझा नवरा सुखरूप असताना हे मला तरी आतापर्यंत उचित वाटत नव्हतं. पण जिथं माझ्या सौभाग्याचे जरी हतबल झाले तिथं रथाचे राजदोरे बाजूला टाकून हाती शस्त्र घेऊन ती उभी राहिले. मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येत नाही. माझं मला पूर्ण मी तुम्हाला काय म्हणालो तुम्ही जर सारथ्य कर्म कुशल गतीनं जर का केला असता तर तुमची सौभाग्याची धनी तुमचे सौभाग्याचे धनी हे घायाळ अवस्थेत पडलेच नसते असं म्हणायचंय मला. माझ्या सारथ्य कर्मावर शंका घेण्यापेक्षा मला कमी समजण्यापेक्षा माझ्या सौभाग्याला जिथं तुम्ही इजा पोहोचवला तिथं सारथ्य कर्म मी जर कमी करायला जर कमी पडले असेल म्हणून माझ्या सौभाग्यावरती अवस्था परिस्थिती आली असेल तर आता माझ्या सौभाग्याच्या बाजूला लढणं हे माझं कर्तव्य आहे. मी रथावर आलो आहे रथावर आलो असल्यानं रथावर रथांगणाशी गजानं गजांगणाशी पायदळानं पायदळाशी युद्ध करावं. मग साधारण तू आता कुठं उभं राहून तू युद्ध करणार. हे धनुर्धारी पाय तुम्ही जे हे सभोवतालानं फिरून 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 मला प्रश्न विचारण्याचा कारण आहे याच्या मुळाशी कारण मला वाटतं माझ्या नको त्या गोष्टीवर बोट ठेवून संघर्ष राहिला बाजूला माझ्यासारख्या स्त्री बरोबर संघर्ष करायला घाबरता की काय तुम्ही. मी बोलताना कितपत बोलू शकतो हे इतरत्र साऱ्या सैन्यांना ज्ञात आहे. नव्हे नव्हे तर तुला कदाचित कर्णोपकरणी शतकर्णी कळलं. आणि मी किती बोलू शकतो. मी जर का दानादान मुरवायला घेतली तर लक्षात ठेव तुझी पळतापळी थोडी करून मी माझ्या शब्दांना लगाम घातलाय. मी माझ्या मर्यादेत आहे. मी माझ्या मर्यादेचं उल्लंघन मला करायला भाग पडू नको. नपेक्षा मी तुझं स्त्री तत्व विसरून जाईल एवढं लक्षात ठेव. जिथं उभी आहे त्या राज्यातील नागरिक सुद्धा तुला ओळखायचे बंद होतील एवढं लक्षात ठेव. नाच कुणाचा करायचा हे पहिल्यांदा आधी ठरवल्यानंतर बोल. धनुर्धारी पार
स्त्री आहे किंवा स्त्री आहे की पुरुष आहे याच्यापेक्षा तुम्ही तुमचे पराक्रम दाखवा. मी पराक्रम दाखविले म्हणून तो घायाळ पडला. मला मी जर का त्याला आपल्याला मी जर का उभी आहे. मी सांगतो की ऐकून घे. हा. जर का मी माझे पराक्रम दाखविले नसते तर तुझा नवरा आधी घायाळ पडलाच नसता. माझ्या मुखातून शब्द काय बाहेर पडले, ज्याचा सारथी कुशल, हे शब्द माझ्या मुखातून का बाहेर पडले याच्या मुळाची कारण आहे. कारण ज्यावेळी युद्ध सुरू असतो त्यावेळी सारथ्याला रथ एका जागी स्थिर न ठेवता तो अचल ठेवायचा असतो. ज्याप्रमाणे समोरून बाणांचा वर्षाव होतो त्या बाणांचा वर्षाव चुकविण्याची कला ही फक्त सारथ्याच्याच अंगी असते. आणि ते सारथ्याने करायचं असतं. म्हणून तुला विचारिलं की तू जर का सारथ्य करण्यात कुशल होतीस तर तुझा हा नवरा घायाळ पडला कसा. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे बोलल्या. मी माझ्या सारथ्याचा कला दाखवण्यासाठी कुठेतरी कमी पडले असेल म्हणून माझ्या नवऱ्यावर ही परिस्थिती आली असेल असे म्हणतात तरी म्हणण्यानुसार. पण आता मी शस्त्र घेऊन रणभूमीवर उभी आहे ना, मग आता सारथ्याच्या कर्मावरूनच भांडत राहणार आहात का? युद्ध करायला आल्यानंतर मी हे बघ, हा? मी तो खंडन करण्यासाठी आलो नाही आल्यापासून हा संघर्ष नाही का? तुझ्या मुखातून आल्यापासून शब्द मी ऐकतो. हा. संघर्ष राहिला बाजूला. तू आधी कुठं उभी आहे, कोणत्या युगात उभी आहे, हे तुम्ही मला सांगू नका हो. पासून मी कुठे उभी आहे? ही रणभूमी आहे. मी कच्च्या बिलाची चळी नाही. जातीवंत क्षत्रिय कुळात माझा जन्म झालाय. राजरक्त क्षत्रियाचं रक्त माझ्या अंगी सरकत आहे. एका बाईनं हाती शस्त्र कसं धरावं, रणभूमीवर कसं उतरावं आणि रणभूमी कशी गाजवावी हे तुम्ही मला शिकवण्याची गरज हे नाही. समाज नाही तिथं फुकट गेली. मला समजलं नाही. याच्या मुळाशी मला जर समजलं असतं तर शस्त्र घेऊन उभी राहिली असती. काय बोलता? तिथं फुकट गेली सांगतोय ना. मी पुन्हा पुन्हा सारथ्यावर येतो याच्या मुळाची कारण एकच आहे. हा. सारथ्याचं कर्म काय असेल तर रथी जर का आपला घायाळ पडला असेल तर रण मैदानातून त्याला कुठेतरी सुरक्षित जागी घेऊन जावं. तो मरणाच्या तिथं पडून राहील. माझ्या नवऱ्याची तुम्ही केलं. ऐक 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 हे शब्द स्त्री तत्वाला शोभत नाही. ऐक माझ्या माझं मी लढते. नवऱ्याला मरणाच्या दारात उभी ठेवून युद्धासाठी गुंतून त्याला ते पहिल्यांदा घेऊन मागायला जा. हो. माझ्या नवऱ्याचं संरक्षण करण्यासाठी मी इकडे या रणभूमीवर एकटी नाही. अति महारथी पराक्रमी सेनानी या युद्धात मग सहभागी आहे. साऱ्यांना रस्त्याला बुलायचं काम का? हो. जिथं मी माझ्या नवऱ्याचं सारथ्य कर्म करण्यासाठी उभी आहे तिथं माझ्या नवऱ्याच्या पाठीशी उभी राहून मी हाती शस्त्र घेऊन ती उभी राहील. मग तिथं पुन्हा उभा राहतो ना दुसरीकडे घेऊन जायचं सोडून त्याला तिथं ठेवणार. आता अशा स्त्रीशी भांडण आणि हितंड वाटणं मला तरी सत्य वाटत नाही. जरा सांगा, मी माझी युद्धनीती कशी लढावी, माझ्या नवऱ्याचं रक्षण कसं करावं आणि युद्ध कसं खेळावं हे कृपया तुम्ही मला सांगू नका. तुम्ही जर तुमची पावलं जर पुढची उचलत नसाल आणि वादयुद्धाला प्रत्युत्तर देऊन जर तुम्ही माझ्याशी संघर्ष करण्यासाठी तत्पर नसाल तर मी तुम्ही वादयुद्ध जर का करायचं तुला असेल तर मी वादयुद्धासाठी सुद्धा हो ना. मग आता मला तुम्हाला विचारायचं आहे, हे धनुधारी पार हा अश्वमेध यज्ञ तुम्ही आरंभिला कशासाठी? आतापर्यंत हा प्रश्न तुम्हाला कित्येक वेळी विचारलाही असेल पण माझी विचारण्याची पद्धत थोडी निराळी आहे. कशासाठी? कौरव पांडवांचं युद्ध झालं. त्या कौरव पांडवांच्या युद्धात केवळ कौरवेश्वरच नव्हे तर इतरत्र सुद्धा राज्याचे राजे आणि त्यांचं सैन्य मारलं गेलं. गोत्र हत्या झाली, मनुष्य बळी गेले आणि केवळ्याच्या पापक स्खलनार्थ आणि एक छत्री पृथ्वी व्हावी या उद्देशानं या अश्वमेध यज्ञाला आम्ही प्रारंभ केला. म्हणजे 18 दिवसीय महाभारती युद्ध ते धर्मयुद्ध म्हणून आतापर्यंत तुम्ही सांगत होता त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही अधर्म केला. म्हणूनच पापक स्खलनार्थ हा तुम्ही यज्ञ धर्माला जरी 18 दिवसीय महाभारती युद्धात तुम्ही धर्मानं लढलात की अधर्मानं लढलात हे मी तुम्हाला मुळी विचारलंच नव्हतं. पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हीच म्हणाला पापक स्खलनार्थ हा यज्ञ तुम्ही आरंभिला. म्हणजे 18 दिवसीय महाभारती युद्धात तुम्ही पाप केला ते तुमच्या मुखातून तुम्हीच वदवून गोत्र हत्या घडल्यानंतर ते पाप
गोत्र हत्या झाली. काय म्हणते मी पापाचंच बोलते तुम्ही पुण्य मग मी काय सांगतोय ते तुझ्या डोक्यावरून टाकतोय. माझ्या मी तुला काय सांगितलं? तरी पार मी काय- तुम्ही माझी थट्टा करू नका. थट्टा करण्यासारखं बोलतोय. हा या व्यक्तिमत्वाचा विचार करून तुम्ही मी बोलायचं. व्यक्तिमत्वाचा विचार केला म्हणूनच अजून कारण इथपर्यंत आतापर्यंत धनुधारी पाच याचे गोडवे मी ऐकले होते. हा. त्यांची संयमी वृत्ती त्यांचे पराक्रम ते मला माहित होते. मला आता असं वाटू लागलं की जे कानाने ऐकू येतं ना ते सगळं सत्य असतं. या प्रत्यक्ष सत्य नाही. प्रत्यक्ष स्वरूप तर हे अशा तऱ्हेचं हे असतं. असत्य आणि नाही. त्या धनुधारी पार्थाचे गोडवे मी ऐकले. हा. ते धनुधारी पार्थ एका स्त्री बरोबर जर असे बोलत असतील तर अपेक्षा भंग नाही करत आहे. अपेक्षा भंग तो आला त्यावेळी झाला. हो ना. अपेक्षा भंगाचा धंदा सुरू करू नको. तुमच्या मतानं याच्या मुळाची काय आहे? हा. मी संयमी आहे. मी माझ्या संयमाशी ठाम आहे. असं याच्यापूर्वीचं एखादं उदाहरण तू देऊ शकशील? तुम्ही किती संयमी आहात हा. हे मी जाणीलं. माझा प्रश्न एकच तुम्हाला, 18 दिवसीय महाभारत तुम्ही गोत्र हत्या केली, नरसंहार केला, हो. ते तुम्ही पापच केला. पापच केलं. म्हणूनच तर पापक्षणार्थ हा तुम्ही अश्वमेध यज्ञ आरंभिला. मग पापक्षणार्थ जर अश्वमेध यज्ञ आरंभिला तर पाप करून तुम्ही परत पापच करताय. अश्वमेध यज्ञ निर्माण केला कोणी? हे मला सांगू नका तुम्ही. मी काय विचारते, पापक्षणार्थ जर अश्वमेध यज्ञ तुम्ही आरंभला तर पापक्षणार्थ करण्यासाठी पापाचं पापच करावं का? मग याच्यापेक्षा पर्यायी मार्ग तू सुचव. तुमच्यासारख्या विद्वान माणसाने मला सांगू दे हो. याच्यापेक्षा निराळे पर्याय काय आहे हे तुमचे तुम्हाला माहिती आहे. अश्वमेधासारखा यज्ञ आरंभून पुन्हा नरसंहार करून कित्येकाचे बळी घेण्याची गरजच नव्हती. अश्वमेध यज्ञ कोणी केला? मला विचारू. याच्यावर पर्यायी मार्ग काय? तुमच्याकडे विद्वान पंडित आहे. मग तू काय करतेस इथं? तुम्हाला माझ्या प्रश्नाचं ठोस उत्तर देण्याची मग त्याच्यात तुझ्याकडे तुम्ही असं काहीतरी बोलताय की बाजू मारताय असं मला मी वाटतं. बाजू मारणार आहे, मी बाजू मारणार आहे. काय विचारते ते तुम्ही सांगा ना. मग मी विचारतो त्याचं उत्तर दे ना. काय सांगू? जर अश्वमेध यज्ञ करता हा पर्याय चुकीचा असेल, जर का नरसंहार करून पापाचरण याच्यापूर्वी करून अश्वमेध यज्ञ करी जर का पुनश्च जर का पापाचरण होत असेल तर याच्यावर दुसरा पर्याय काय करायला हवं? तुम्ही ज्या देवाच्या सहवासात आहात तो देव या जगाचा देव आहे. त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या पाठीशी तुम्हाला मार्गदर्शन करणारे महर्षी व्यास तुमच्या पाठीशी आहेत. धर्मगुरु कुलगुरु तुमच्या पाठीशी असताना एका धनुर्धरी पार्थानं एका सामान्य सैनिकाला हा प्रश्न मग विचारला. तुला माहित नसेल तर सांगतो. सांगा ना. भगवान कृष्णाने महर्षी व्यासांनीच सुचविलं हा. आणि म्हणूनच अश्वमेध यज्ञाला आम्ही प्रारंभ केला. आमच्या मनाला प्रारंभ केला नाही. मग त्यांनी सांगावं आणि तुम्ही ऐकावं म्हणजे तुम्ही सांगता मी झाल्या. सांग काव्य म्हटलंच तरी चालेल. त्या देवाचा सांग काव्याच मी आहे. हो ना. त्या देवानं या 5 पांडवांना स्वतःच्या गळ्यातील काही म्हणून सांभाळलं. त्या देवाच्या मी पायाचा पायीकच आहे आणि सांगतानाच आहे. दुसरा कुठला यज्ञ करायला हवं होतं ते सांग. दुसरा यज्ञ कोणता करायला हवा हा पर्याय मी तुम्हाला सांगत नाहीये. माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे, तुम्ही जे धर्मकार्य करता त्या धर्मकार्याची सुरुवातच तुम्ही अधर्मानं केला. मग ते धर्मकार्य कसं काय? कशी अधर्माने केली? या धर्मकार्यासाठी अश्वमेध यज्ञासाठी अमावस्या धनद्रव्याची गरज असते. ते धनद्रव्य तुम्ही कुठून आणलात? कशाची गरज असते? धनद्रव्य अफाट अशा धनद्रव्याची संपत्तीची गरज असते. ती संपत्ती ते धनद्रव्य तुम्ही कुठून आणला हो? काय गरज तुला सांगितली? काय करत? याच्या पाशी कारण आहे. तुम्हाला माहित नाही म्हणून हे तुम्ही या ताई आणलात आधी. हा. अश्वमेध यज्ञाला प्रारंभात आधी केलं. हो. आणि तू आम्हाला विचारते ते आणला कुठून म्हणून? मग सांगा ना तुम्ही कुठून आणलात मी ते? काय म्हणतोय? आम्ही धनद्रव्य कुठून आणलं? तो अश्व कुठून आणला? प्रारंभ कुठून केला? कोणत्या तिथीला अश्वमेध यज्ञाला प्रारंभ केला? हे अश्वमेध करणाऱ्याला ठाऊक असतं की ऐकणाऱ्याला ठाऊक असतं? अश्वमेध करणाऱ्यालाच ठाऊक असतं.
याचा जर तुम्हाला विसर पडला असेल आणि माझ्या मुखातून सांगण्याची इच्छा असेल तर सांगते आता. विसर पडला उपकार केल्यासारखं सांगू नको. मग तुम्ही सांगा. मग तुम्ही तुझ्या सांगा. मुखातून शब्द बाहेर पडले, तुम्ही अधर्माला सुरुवात केला. हा. मग अधर्मानं सुरुवात कशी केली ती सांग, मग धर्मानं काय केलं ते मी सांगतो. अधर्मानं सुरुवात केला हेच मी तुम्हाला सांगणार म्हणजे आहे. काय केलं ते पण सांग. एका शब्दाचं उत्तर तुमचं ते धनद्रव्य तुम्ही कुठून आणलात हे सांगायला तुम्ही एवढा मग वेळ जर का लागला. तुला माहिती असेल, तू जर का एवढा खोलात जाऊन विचारत असशील आणि त्याच्यावर जर का तू बोट ठेवत असशील तर मुळापासून तू सांगायला सुरुवात कर. म्हणजे धनुधारी पार्थ तुम्हाला विसर पडला असं म्हणायला हरकत नाही. आता मी सांगते हा. उगाच वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणूनच तर फार फार वर्षांपूर्वी गांधार नरेश मरुद राजा यांना एक धर्मयज्ञ आरंभिला होता. आणि त्या धर्मयज्ञात जे ब्राह्मण तिथं यज्ञादी कर्म करण्यासाठी आले होते त्यांना दान आणि दक्षिणा म्हणून आपलं सगळं राज्य धनसंपत्ती सगळं दान करून ते अरण्यात गेले. ते जे धनद्रव्य होतं ते एवढं अमाप आणि एवढं पुष्कळ होतं की त्या ब्राह्मणांना ते नेणं डोळी जड झालं. ते त्यांनी तिथंच टाकलं आणि ते आपले मार्गस्थ झाले. ते धनद्रव्य दुसऱ्याच्या अधिकाराचं धनद्रव्य तुम्ही उचलून आणला आणि हे धर्म कार्य करताय. दुसऱ्याच्या जेवढं तुमचं काय बोलतेस ते तुला पण कळतं. हो, काहीतरी ते ब्राह्मण मला तर काही कळत आता मी बोलतोय, आता मला तर काही कळत नसतं. आता मी बोलतोय, मी हे मुद्दे उपस्थित केले नसते. मग पण तुम्ही मुद्दे सरळ सरळ उपस्थित करताना माझ्याची चेष्टा करताय आणि असं काहीतरी बोलताय. चेष्टा करण्यासारखं मी तर काहीतरी बोलण्यासाठी आलेले नाही. मग मी जे बोलते ते तत्वातच बोलते. पण त्याचं जर उत्तर तुम्हाला देता येत नसेल तर हे तुम्हाला काहीतरी वाटेल. आता ऐक. ज्या मरुद राजानं ते अमाप द्रव्य जे होतं ते ब्राह्मणांना दिलं होतं, होय ना? ते ब्राह्मण तिथं का सोडून गेले? डोई जर झालं म्हणून सोडून गेले की जर का या धनद्रव्याचा हवरा धरला तर ते वेद मंत्र ते पठण केले याचा विसर पडेल अशी आकाशवाणी त्यांना झाली म्हणून ते सोडून गेले. मला वाटतं आता हे तुम्ही काहीतरी सांगताय स्वतःची बाजू मारण्यासाठी. तेव्हा आता मी बोलण्यावर बोट ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगते ते तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही खोटाड सांगता. मी खोटं सांगण्याची गरज नाही. यज्ञात मी केलं. मी दुसऱ्याचं सांगत नाही, मी माझं स्वतःचं सांगतो. मग स्वतःचं सांगताना स्वतः सांगताना खोटं कधी सांगत नाही. तू दुसऱ्याला वाईटच सांगते. तू कशावरून खरं सांगते? धनुधारी पार्थ, तुमचं सामर्थ्य काय ते मला कळलं. त्याच्यापेक्षा तुला काय आलं? जर का तुला हे जर का समजत नव्हतं, ज्या धनुधारी पाठाला अचोऱ्यात यज्ञ केलाय, ज्याच्या घरात अचोऱ्यात यज्ञ आहे, ज्याच्या सानिध्यात अचोऱ्यात यज्ञ आहे, त्याला तू विचारते